तुझं आयुष्य ठरतंय का अनु? का तुला स्वतःचं आयुष्य का नाहीये? अनु हे बघ, तू स्वतःच्या मर्जीने कधी जगणार आहे सगळं? तुला वाटतंय म्हणून तू शेवटची अशी बाहेर कधी गेली होतीस फिरायला? सांग ना. सौ अनुप्रिया अविनाश पाटकर या व्यतिरिक्त तुझी वेगळी ओळख आहे का काही? अनु अगं, कोण आहेस तू? काय अस्तित्व आहे तुझं? एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून, मुलगी, बायको, आई, सून, वहिनी या व्यतिरिक्त कोणी आहेस की नाही तू? अश्विनी, मला तुमचं म्हणणं पटतंय. तुला कळतंय सगळं, पण वळत काहीच नाहीये. अनु अगं, तू अशी का वागतेस? एवढी शिकलेली आहेस, ग्रॅज्युएट आहेस, तुला स्वतःचा से का नाहीये? मुळात आधी तुझ्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय हे तरी कळतंय का तुला? मावशी, तिला सगळं कळतंय, पण तू म्हणालीस तसं वळत काहीच नाहीये. मावशी, बरं झालं तू आलीस. मला कोणाशी तरी हे सगळं बोलायचंच होतं. मलाही खूप बोलायचंय पिहू, म्हणूनच मी इथे आले. मावशी, पण इथे नको. आपण आईच्या बेडरूम मध्ये जाऊन बोलूया. नाही, एक मिनिट पिहू, काय चाललंय तुझं? अश्विनी एवढं लांबून आलाय, त्यानं मला चहा पाणी तरी देऊ दे, मग आपण बोलू ना. आई, पण ते सगळं होईल. एक्झॅक्टली. अनु हे बघ, मी इथे चहा पाणी घ्यायला आलेली नाहीये, मी तुझ्याशी बोलायला आले. चल आपण जाऊया. आई, चल. अरे नाही अगं, तुम्ही माझं. अनु, हाय अनु, अगं ही कोण? हा, अविच्या मित्राची बायको ना ग तू? अश्विनी, अश्विनी नाव आहे माझं. हो हो हो, असू दे असू दे. आज काय कुठली बातमी घेऊन आलीयस? हो नाही, मी इथे पास होत होते, म्हटलं अनुला भेटून जावं म्हणून आले गप्पा मारायला. हो का? गप्पा गप्पा मारायच्या तुला? बरं बरं बरं, आधी माझं जेवण होऊ दे, नंतर खुशाल मार गप्पा. अनु, पानं वाढलीस का ग? ही आज काय करायला आली आहे ही इकडे? हो वहिनी, घेतच होते. आईंना वाढणार होते मी. तुम्ही पण जेवणार आहात का? म्हणजे काय? भूक लागली आहे मला कधीपासून, वाढ पटकन. हो हो चालेल, मी वाढते हा दोघींना. अश्विनी प्लीज, तुम्ही जरा बसाल का थोड्या वेळ? पिऊ, तू लक्ष दे जरा. अश्विनी, अनु हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी एकदम चिल्ल आहे. आणि अगं, तुम्ही दोघी पण जेवायच्याच आहात ना, तुम्ही पण बसा ना यांच्या बरोबर. अगं बाई, सगळेच जेवायला बसले तर जेवण वाढणार कोण? मी वाढते. तू? हो, मला येतं वाढायला. हो का? तू म्हणजे असं जेवण वाढशील ना, म्हणजे भाताच्या ठिकाणी आमटी, भाजीच्या ठिकाणी चपाती वाढशील. नको नको. आणि आमच्यात ना पाहुण्यांना आम्ही काम सांगत नाही. अहो नाही, मुळात मी स्वतःला या घरची पाहुणी समजतच नाही. आणि मी मोकळीच आहे, तर वाढायला मदत होईल ना माझी. त्या निमित्ताने अनु तरी वेळेत जेवेल. नाही अश्विनी, एवढं काही नाहीये. आम्ही दोघी नंतर बसू जेवायला. ऐका ना, तुम्ही पण जेवायला बसता का? माझ्या हातचं 2 घास खाऊन बघा ना. हो हो हो, एकदा हिच्या हातचं बेचव जेवण जेवून बघ, परत इकडे फिरकणार नाहीस तू. तुम्ही बसा, मी वाढायला घेते. चल चल वाढ, चल ग. हो. अगं आण लवकर. आणते आई. पाणी देते. हे काय? कोशिंबीर नाही ती? आणते आई, केली आहे मी. हा. वा
देवा पायाला लागेल. अगं काय केलंस हे? अगं नवीन सेट मधलं वाडगा तोडलास तू. लक्ष कुठे आहे ग तुझं? हा, मैत्रीण का पळून जात होती की काय? आणि गप्पा काय कधी मारल्या नाहीस कोणाबरोबर? नवीन सेट होता तो, सगळा फोडून टाकला. आणि ती कोशिंबीर गेली फुकट, ती गेलीच. अरे देवा, किती धांदळ आहे बावळट कुठली. व्यवस्थित पुसून घ्या ते सगळं, नाहीतर आमच्या पायाला लागतील काचा. हे इथे पण बघ ग जरा. तू 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 हात सांभाळ. अनु, मी काही मदत करू का? नाही काही नको, करेल ती. पिहू हळू हा, काच लागेल. आवर लवकर. हो आवरते आई. आणि कोशिंबीर कर जा. हो हो. काय ग, तुला काय उद्योग नाहीये? वट? व्हॉट नाही, उद्योग. उद्योग कामधंदा करतेस की नाही पोटा पाण्यासाठी? ओ, काम. मी अँकर आहे. हा? निवेदिका. मी सूत्रसंचालन करते वेगवेगळ्या कार्यक्रमात, टीव्हीवर, रेडिओवर. खरंच? अगं म्हणजे ते सेलिब्रिटी की काय म्हणतात ती आहेस का तू? हो. या हे ऐक ना, मला बोला ना तुझ्या एखाद्या शोला. मला ना एकदा तरी असं, अगं मला असं छान एकदा तरी टीव्हीवर दिसायचंय. शुअर, बोलू आपण यावर. आधी जेवा तुम्ही. जेवताना बोललं तर ठसका लागतो. राईट. पण बोल हा आठवणीने. भाजीला चवच नाही. फोडणी देताना फक्त अर्धा मिरचीचा तुकडा टाकलाय तिनं. देवा, असं जेवण जेवायचं मी? आई हो, सकाळी तुम्हीच म्हणालात ना की पोट खराब आहे आणि तुम्ही ऍसिडिटीची गोळी पण मागत होता माझ्याकडे, म्हणून एकच मिरची घातली. तिखट कमी केलंय मी. उगाच छानपणा करू नकोस. जगात काही झालं ना तरी मला तिखट जेवण लागतं, हे तुला माहिती आहे ना? आणि त्यांच्यासाठी फिक्की भाजी बनवताना आमचा पण विचार करायचा होता. जरा भाजी वेगळी बनवायची होतीस ना. नाही म्हणजे कशी खाणार ना आता भाजी? अगं एकदमच फिक्की बनवली आहे ग. आई, मी शेंगदाण्याची चटणी केली आहे, भरपूर लसूण आणि तिखट घालून. देऊ का? हो, आण लवकर. हा देते. पिहू ते बघ ना ती चटणी.